नमस्कार, शुभ प्रभात. श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार, तर आजपासून मी वैभवलक्ष्मी व्रतासाठी सुरुवात केलेली आहे. 11 शुक्रवार मी या व्रताचे पूर्ण करणार आहे. आज पहिलाच शुक्रवार आहे, त्यानिमित्ताने पूजा केलेली आहे, रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि नैवेद्यासाठी मी आज मँगो शिरा करणार आहे. तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आंबा घेतलेला आहे, आंब्याचा गर घेतलेला आहे, दूध, रवा, वेलची पावडर, साखर आणि पाणी एकीकडे गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. एवढे सगळे आपले इन्ग्रेडियंट, जसं आपण नॉर्मल शिरा करतो तसाच करायचा आहे, फक्त याच्यामध्ये आंबा घालायचा आहे. आंबा जेव्हा आपण शिरा करायला घेतो तेव्हा ताजा ताजा आंब्याचा रस जे एक 2 तास आधी काढून ठेवला तर तो मग फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर ठेवला तर रस काळा पडण्याची शक्यता असते. पहिले काय करायचं आहे, सर्वात प्रथम कढई गरम करून त्यामध्ये रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की हा भाजलेला रवा परत तुपावर एकदा छान मस्तपैकी भाजून घ्यायचा. सध्या मँगो सीझन चालू आहे, त्याच्यामुळे मँगोपासून वेगवेगळ्या रेसिपीज आपण बनवू शकतो. उदाहरणार्थ मँगो आईस्क्रीम, मँगो केक, मँगो शिरा, मँगोची वडी, बरंच काही. आणि हे सिजनेबल फूड्स आहेत की ते फक्त आपण सीझनमध्येच खाऊ शकतो. त्याच्यामुळे मँगो वर्षभर आपल्याला खाता नाही येत. या सीझनला मँगो खाल्लेला खूप चांगला असतो. आता रवा तुपावर व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मँगो घातलेला आहे. जो आंब्याचा गर आहे तो घातला आहे. तो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घालू शकता, पण मिक्सरला नाही लावला मी. थोडं त्याचं मॅश हातानेच केलेला आहे तो आणि तसा घातला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेली आहे साखर, दूध, वेलची पावडर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये फायनली गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा शिऱ्याला किती मस्त कलर आलेला आहे. मँगो शिरा खायलासुद्धा खूप छान लागतो. तुम्ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की शिरा कसा वाटतोय किंवा दिसतोय, कारण का तुम्ही खाल्ला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला असंच विचारावं लागेल. तर फायनली प्रोसिजर आपली अशी आहे की त्याच्यावर सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. आपला मँगो शिरा रेडी आहे. आता आपल्या महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवूया. नैवेद्यासाठी आपण प्लेट रेडी करूया. रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.